महाराष्ट्र राज्य पणन विभाग कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती याच्या संयुक्त विद्यमाने सांगलीमध्ये मार्केट यार्डमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन केले आपण पाहू शकता। आपण सध्या या आंबा महोत्सवामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्याचे विविध प्रकारे आणि विविध जाती या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यापासून थेट ग्राहकांच्यापर्यंत या ठिकाणी आंबा विक्रीचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता हा आंबा किती मोठा आहे आपण बघू शकता। अशा पद्धतीचे वेगवेगळ्या जातीचे आंबे या ठिकाणी प्रदर्शनाला पण ठेवलेले आहेत, त्याचबरोबर विक्रीलाही ठेवण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर हे समोर आपण पाहू शकता आंबा खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहकांची सुद्धा गर्दी या आंबा महोत्सवाला झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर हा आंबा महोत्सव प्रत्येक वर्षी या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वर्षी इथं आयोजित केला जातो आणि अशीच गर्दी या ठिकाणी असते। आपण एकंदरीत पाहिलं तर या आंबा महोत्सवामध्ये ज्या प्रजाती आहेत आंब्याच्या त्या काही लोकांना माहिती नसतात, त्या माहिती होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी महोत्सवात मांडण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी पणन विभाग कोल्हापूरचे अधिकारी आहेत सुभाष घुले। मला सांगा कशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे आणि कसा प्रतिसाद आहे? खरं तर आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये जे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती उत्पादित केल्या जातात त्याही ग्राहकापर्यंत माहिती होत नाही। त्या ग्राहकांना माहिती व्हावी म्हणून हा डिस्प्ले आपण ठेवलेला आहे। आज आपण बघितलं तर जवळ 20 ते 22 आंब्याच्या जाती ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पादित केल्या जातात। आता आपण बघितलं तर जवळ 3.5 किलोचा आंबा आहे, गाडगी व्हरायटी म्हणजे तो एक इथं आहे। बाकीच्या इतर जाती पण आपण इथं ठेवलेल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांना ती एक माहिती होईल। आणि दुसरी महत्त्वाची की उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेला चालना मिळावी आणि ग्राहकांना एक विक्रीसाठी नवीन व्यासपीठ मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे। त्यामुळे आज आपण बघितलं तर रत्नागिरी, त्यानंतर सांगली, सोलापूर या 3-4 जिल्ह्यातील शेतकरी इथं आलेले आहेत। त्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल इथं आणलेला आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हापूस आंबा उत्पादकांनी QR कोडचा वापर करायला चालू केलेला आहे, जेणेकरून प्रत्येक आंब्याला QR कोड त्यांनी लावलेला आहे। तो QR कोड जर ग्राहकांनी स्कॅन केला तर विदिन अ सेकंद त्या आंबा उत्पादक शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ही त्या ग्राहकांना मिळते। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने सांगलीकरांचा यापूर्वी चांगला प्रतिसाद मिळाला आणि आत्ताही सकाळपासून जर आपण पाहिलं तर खूप चांगली गर्दी ग्राहकांनी केलेली आहे। त्यामुळे निश्चितच आपल्या माध्यमातून मी सांगलीकरांना आवाहन करतो की त्यांनी या आंबा महोत्सवास भेट द्यावी आणि अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा। धन्यवाद। आपल्यासोबत सांगली कृषी उत्पन्न समितीचे जे सभापती आहेत सुजय नाना शिंदे हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत। नाना मला सांगा कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि किती दिवस हा महोत्सव आहे? महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आणि आपल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं हे 4थं वर्ष आहे। म्हणजे आंबा महोत्सव सांगलीमध्ये साजरा करण्याचं 4थं वर्ष आहे। मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतातून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत शेतकरी बांधवांना मार्केटिंगचं नॉलेज यावं आणि चांगला माल ग्राहकांपर्यंत पोचावा यासाठी हा प्रोग्राम त्यांनी चांगल्या पद्धतीनं राबवलेला आहे आणि राबवतात सातत्यानं आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आणि यासाठीच पुन्हा यावर्षी देखील आपण 8 ते 12 या कालावधीमध्ये आपल्या या सांगली मार्केट कमिटीच्या आवारामध्ये हा महोत्सव आयोजित केलेला आहे। नक्कीच सांगली हा जिल्हा खवय्यांसाठी म्हणून ओळखला जातो सांगली, आणि सांगलीतल्या खवय्यांसाठी एक चांगली पर्वणी आंब्याच्या माध्यमातून आज इथं उपलब्ध आहे। वेगवेगळ्या भागातून चांगल्या चांगल्या व्हरायटीचे वेगवेगळे आंबे, अगदी लोप पावत चाललेली सुद्धा जुन्या जाती आणि त्यांचे आंबे आज आपल्याला इथं चाखायला मिळणार आहेत। त्यासाठी माझे सांगलीकरांना एक या आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आपण नक्कीच या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि यातून शेतकऱ्यांसुद्धा चांगला फायदा होणार आहे आणि ग्राहकांनासुद्धा अतिशय चांगलं खायला मिळणार आहे। म्हणजे आजच्या कोरोनानंतरच्या काळामध्ये ग्राहकसुद्धा चांगल्या खाण्याकडे सगळं त्यांचं ओढ वाढलेलं आहे। त्याच पद्धतीनं सेंद्रिय नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबेसुद्धा इथं उपलब्ध आहे। नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या 5 दिवसामध्ये या आंबा महोत्सवामध्ये स्थानिक शेतकरी आणि पश्चिम महाराष्ट्रातले सर्व शेतकरी आपले आंबे विक्री करण्यासाठी इथं आलेले आहेत। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातून सुद्धा जे खवय्ये आहेत, आंबे खाणारे लोक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी गर्दी करत आहेत आपण पाहू शकता। एकंदरीत पाहिलं तर या आंबा महोत्सवामध्ये एक प्रचंड असा प्रतिसाद या शेतकऱ्यांना स्थानिक सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्याकडून मिळत आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।